चिन्ह काय आहे? आता अजून एक भानगड झाली. आपला बाण काय झालाय? बाण काय झालाय? बाण चोरलाय. चोरल्याला बाण घेऊन कोण आलाय? हा, ही पक्क लक्षात ठेवा बर का. ही म्हाताऱ्या कोताऱ्याला जरा माहित नाही. ती उगच बाण बाण ती लय चाबरी आहे ती. आपल्या बाळासाहेबाचा बाण त्याला पै हाणलाय म्हणायचं. गप गप चोरल्याला बाण घेऊन नाटक करायला का म्हणायचं इथं. हा, बाण चोरलाय म्हणून आपल्या निष्ठावंताचा बाळासाहेबाचा उद्धव साहेबाचं चिन्ह काय? काय चिन्ह आहे आपलं? काय चिन्ह आहे आपलं? जुन्या वयस्कर माणसाला नीट समजून सांगा, कारण बाणावर जास्त लोकांचा प्रभाव राहिलाय. पण बाण चोरीला गेलाय. रावणानं सुद्धा बाण उचलायचा प्रयत्न केला, बोकांडी घेऊन पडला होता. हा, ती ठरवा चिन्ह ही सांगचाल का नाही? ओ हा, अंगत तस हा, तिथे काढूच द्यायचं नाही. मला कल्पना आहे की तुम्ही सगळेजण उन्हात आहो. आपल्या नशिबाचा उन्हाळा मला वाटतं हटवायचा असेल तर 20 तारखेचं मतदान आपण चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे, जेणेकरून 24 तारखेला हटल. आज या ठिकाणी महाविकास आघाडीचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि खऱ्या अर्थानं निष्ठा काय असते, प्रामाणिकपणा काय असतो, ज्या पक्षाच्या पक्षप्रमुखांनी आपल्यावर विश्वास टाकून उमेदवारी दिली आणि ज्या मतदारांनी त्याच्याकडे बघून आपल्याला मतदान केलं, त्याच्याशी कुठेही बेमानी न करता त्या 50 खोक्यावर लात मारून मंत्री पदावर लात मारून इमानदारीनं आपल्या पाठीमागे उभा राहिलेले उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीमागे उभा राहिलेले या तालुक्याचे की आमदार कशा पद्धतीनं काम करू शकतो ह्याचं मूर्तिमंत उदाहरण महाराष्ट्राला दाखवणारे लोकप्रिय आमदार आणि उद्या भविष्यात निश्चितपणे त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे. आपल्याला अपेक्षा आहे, नेतृत्वाला अपेक्षा आहे त्यांच्याकडनं. अशा आपल्या या तालुक्याचे विधानसभेचे कळंब धाराशिवचे अधिकृत उमेदवार कैलासदादा पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडायच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि एक आदर्शवत व्यक्तिमत्व आदरणीय बाळासाहेबजी पाटील साहेब, मंचावर उपस्थित असलेले या तालुक्याचे माजी आमदार, मला वाटतं त्यांच्या खास शैलीत त्यांनी मी उमेदवारी जाहीर झाल्या म्हटलं आता आपल्या तालुक्यात सगळ्यात जास्त सभा जर कुणाच्या होणार तर मला वाटतंय दयानंद गायकवाड साहेबाच्या होणार. म्हणलं आता काय काळजी करायचं कारण त्यांचं उमेदवाराचं प्रेम मी जुन्या काळापासून ओळखतोय. असे माझे आमदार दयानंदजी गायकवाड साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमचे सहकारी ज्येष्ठ राजाभाऊजी शेरकाणे, कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांचे सहकारी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सन्माननीय पांडुरंगजी तात्या कुंभार साहेब, आपल्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा आमच्या भगिनी सपाटेताई, सन्माननीय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे डायरेक्टर महबूबभाई पटेल, डीसीसीचे संचालक संजय बाबा देशमुख, बळवंतजी तांबारे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य आमचे सहकारी मित्र बालाजी जाधवर, सतीशजी सोमाणी आणि ज्या माणसानं शिवसेनाचं छोटंसं रोपटं या ठिकाणी लावलं आणि त्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला आपण बघतोय ते कैलासवासी नरसिंह अण्णा जाधव यांचे चिरंजीव सन्माननीय विश्वजितजी नरसिंह जाधव, सन्माननीय प्रदीप बाप्पा मेटे, विजयजी सस्ते, बाळासाहेबजी काकडे, रवीजी वाघमारे, संग्रामजी देशमुख, या ठिकाणी उपस्थित असलेले दगडूमामा कोरे, राजेश्वर बाप्पा पाटील, सचिनजी काळे, भैया निरफळ, अण्णासाहेब तन्मोर, आमचे मार्गदर्शक समदभाई शेख, गफूरजी शेख, हनुमंतजी पाटील, अच्युत बापू, चतुर्भुज काका टेळे, आनंदजी चोंदे, पिंटू कोकाटे, बाळासाहेबजी काळे, विलासजी तोरबले, आसरुबा बिक्कड, सागरजी बाराते,
आमच्या रुखसाना आपा, तुझं नाव घेतल्याशिवाय प्रचारच पूर्ण होऊ शकत नाही. आपाचं नाव घेतल्याशिवाय बिलकुल. सावंत सर, मुजीबजी काजी, साबीरजी भाई, मधुकरजी बोंदर, लालासाहेब बोंदर, बापू नाने, अमोल मुळे, अतुल चव्हाण, रतन माळकर, अनिल तात्या पवार, विशालजी जमाले, तुळशीदासजी जमाले, नेताजी जावळे, अतिशय फरडज यांचं भाषण या ठिकाणी झालं. ते ज्येष्ठ काँग्रेसचे नेते दौलतरावजी माने, आप्पासाहेबजी शेळके, दिलीपजी पाटील, हनुमंतात्याजी आवाड, बिभीषणजी देशमुख, विक्रमभाया पाटील, बाबा तवले, आनंद गोगरे, रवी कोरे, नासेर पठाण, दिलीपसिंह देशमुख, बापू शेळके, मनोज गोगरे, मालोजी पाटील, मेघराजजी मुंडे, मोईन पठाण. कुणाचं नाव राहिलं असेल तर आदरणीय व्यासपीठ म्हणतो, काय अडचण नाही की होय देशमुख नाही तर पुन्हा माणसाला माझं राहिलं काही खासदाराकडून नाव, कारण ऊन लय झालंय सगळ्याची नावही घेणं. तसं नावांचं सगळ्याचा परिचय आहे माझा. आता कसं ओळखू आता काय? हा मागाशीच म्हणलं की आगे बढो, मी म्हणलं की आगे बढ़ चुके हैं. सगळे मला वाटतंय महाविकास आघाडीचे नेते मंडळी, कार्यकर्ते मंडळी, ज्या गावात दादांनी शिक्षण घेतलं जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये, नेमकं संगीताईचं नाव राहिलं कुठं, ताई कुठं दिसलेच नाही तर मग काय खरं नव्हतं माझं गाड्या तुमचं नाव राहिलं. बरं झालं नाव लिहून दिलंस. हा ते महिला मंडळ लय खतरनाक आहे, काय काळजी करू नका तुम्ही. गावात प्रचार केलाय. बांधवानो, खरं मला वाटतंय की आपल्या दादांबद्दल काय सांगायची लय आवश्यकता नाही कुणाला. माणूस त्याच्या कृतीतनं त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी ओळखायला पाहिजे. 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रातलं झालेलं घाणेरडं राजकारण तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं. सोपी गोष्ट नसते. आता इथं सांगणं, भाषण करणं वेगळं असतंय, पण तेवढ्या 50 कोटीच्या संपत्तीवर लाथ मारायची. राज्यमंत्रीपद देतो म्हटलं तरी नको म्हणायचं, कॅबिनेट मंत्रीपद देतो म्हटलं तरी नको म्हणायचं. मला वाटतं ह्याच्यासाठी पण एक स्वतःच्या मनात इमान लागतं. मी साक्षीदार आहे या सगळ्या गोष्टीचा. आज ज्या माणसानं निष्ठा काय असते हे पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं. बरेच जण म्हणतात गेले परत आले, गेले नाही. ते का गेले ते त्याचं कारण मी आज सांगतो तुम्हाला. आपल्या पक्षप्रमुखाला इथल्या सगळ्या गोष्टी कळाव्या, इथं काय घटनाक्रम घडायलाय, कोण कोण आमदार फुटायलंय, ही सगळीच्या सगळी परिस्थिती उद्धव साहेबाला त्याच वेळेस फोनवरनं मला आणि उद्धव साहेबाला कायमस्वरूपी दादा त्या ठिकाणी सांगत होते. ह्याच्यासाठी तिथं होते. बऱ्याच जणांना संभ्रम पडते गेले, गेले नाहीत. काय घटना घडते याच्यासाठी तिथं होते. आज त्या बॉर्डरच्या ठिकाणी मला सांगितलं त्याने की गाडी जर थांबवली नसती तर चालत्या गाडीत मी उडी टाकली असती, पण गुजरात बॉर्डर माझ्याच्यानं क्रॉस झाली नसती. मला वाटतं ह्या पद्धतीनं ज्या माणसानं स्वतःची वर्तणूक ठेवली, फक्त पक्षाशी नाही तुमच्या मताशी, सगळ्यांशी इमानदारीनं प्रामाणिकपणे ज्यांनी त्या ठिकाणी तुमचं आमचं इमान सांभाळायचं काम केलंय. नाहीतर काय लय लय लोक आता मी बघतोय, एक सुद्धा तालुका रिकामा नाही. 5,000 कोटीचा विकास, 6,000 कोटीचा विकास, जणू काय आपले तीरची येड्या बाबळीची शेती आपण एकूण खर्चायला लागलो. लय ऐकतोय मी, इतक्या कोटीचा विकास आणि तितक्या कोटीचा विकास. हा तुम्ही जरा बाजूला सारखा पुन्हा मागची बीज कायची बघा, सांगतो आधीच. तर निस्ती विकासाच्या गप्पा सांगणारी लोक आणि खऱ्या अर्थानं विकास काय असतो मी प्रामाणिकपणे सांगतो की धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तुम्हाला वाटेल की आम्ही 2.5 वर्ष सत्तेत होतो. 2.5 वर्षामध्ये 2 वर्ष काय होतो, कोरोना होता. 6 महिने इनमिन आपल्याला काम करता आलं असं. त्या 6 महिन्याच्या काळात धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करायचं काम जर कोणी केलं असेल तर मला वाटतं कैलास दादाने त्याचा पाठपुरावा करून ते मंजूर करून घेतलं आणि ह्या वर्षी डॉक्टर झालेले मुलं त्या ठिकाणी त्या कॉलेजमधून बाहेर पडतील. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत अनेक वर्ष झाला आपण ऐकतोय. आपल्याकडची लोक बरेच सांगतात विकास करायसाठी झक मारली म्हणतात.
बघितलं नाही का तर विकास करायसाठी शब्दच आहे विकास. आता सुद्धा ती 5-5 हजार कोटी हुडकायलो मी सगळ्या मतदारसंघात हुडकीत येलोय. त्या 5,000 कोटीचाच परिणाम आहे की एका विधानसभेत की 60,000 लीड कुठं, 81,000 कुठं, 45, 55 अशाच लीड आहेत सगळीकडे. हे कशाचं होतं काय की सामान्य माणसाच्या कामाला, सामान्य माणसाच्या अडचणीला जर आपण पडत असू तर सामान्य माणूस कधीही विसरत नाही. सामान्य माणूस तेवढ्याच ताकदीनं आपल्या पाठीशी राहतो. खरं तर मी ह्या तालुक्याचा मनापासून आभार व्यक्त करतो की बांधवानो, लोकसभेची निवडणूक चालू होत असताना आम्हाला सुद्धा वाटायचं की बाकीच्या मतदारसंघात राहील, पण इथं जरा आमचं तुम्हाला माहिती आहे की जुना खेळ, जरा दचकतच म्हणायचं. पण दादाला आत्मविश्वास होता, कैलास दादाला. कारण 5 वर्षापूर्वी तुम्हाला कैलासदादाचं काम माहित नव्हतं बांधवानो. 5 वर्षात एक आमदार जितक्या ताकदीनं म्हणून काम करू शकतो, मला वाटते महाराष्ट्रातला कुठलाच आमदार एवढ्या ताकदीनं काम करू शकत नाही तेवढं काम कैलासदादांनी केलं. आज मला आवर्जून सांगायचं, फक्त एका गावचं उदाहरण देतो मी, इथलं देवदानोऱ्याचं. जवळपास आमदार निधी 30 लाख रुपये, जनसुविधेमधनं 16 लाख रुपये, तांडावस्तीमधनं 17 लाख रुपये, 25-15 मधनं 20 लाख रुपये, मातोश्री पाणंद मधनं 1,44,00,000, आपल्या शेतकऱ्याच्या वैयक्तिक डीपी साठी 1 कोटी रुपये, 11 ट्रान्सफॉर्मर आपण कैलासदादांनी केलेत. लघु पाटबंधारेकडनं 10 लाख, दलित वस्तीतनं 5 लाख. आता जो रस्ता आहे का तिकडे त्यांच्यासोबत गद्दारीत सामील झाला म्हणून ब्रेक दिलतं, ते आता चालू झाला, त्यासाठी 1,76,00,000. मला वाटतंय असं 5,20,00,000 रुपये द्यायचं काम ह्या मतदारसंघातल्या ह्या गावात कैलासदादांनी त्यांच्या माध्यमातून केलंय. ही फक्त धानोऱ्याचं उदाहरण मी फक्त उदाहरण म्हणून दिलंय. कळंब तालुक्यात कुठलंही एक असं साधं गाव सापडणार नाही. मी तर आवर्जून सांगतो, इथं दयानंद गायकवाड साहेब माझे आमदार आहे, मी माझे आमदार आहे इथला. मला वाटतं आमच्या दोघात तिघाचं मिळून जेवढा निधी होईल तेवढा एकटा कैलासदादानं 5 वर्षामध्ये निधी द्यायचं काम त्या ठिकाणी ह्या मतदारसंघामध्ये केलंय. आणि ही करत असताना कुठं उहापोह नाही, कुठं गाजावाजा नाही, कुठं काहीच नाही, शांततेत. आणि एवढंच नाही, मला वाटतंय हिथं एक माणूस तरी सापडेल का हो कैलासदादानं माझा फोन उचलला नाही म्हणणार, मला दाखवा बरं हात वर करून. जरी फोन नाही उचलणं झालं, कुठं सभेत असते तर महागारी फोन करून विचारते. आणि अतिशय कष्टानं, इमानदारीनं, प्रामाणिकपणे तुमच्यासाठी राबायचं काम त्या माणसानं केलंय. मला वाटतं ह्या निष्ठेला आता फळ द्यायची जबाबदारी तुमची आहे. मला अपेक्षित आहे की त्या माणसानं केलेल्या कामाच्या ताकदीवर त्यांना मतं पडली पाहिजे. त्या माणसानं दाखवलेल्या निष्ठेच्या ताकदीवर त्या माणसाला मतं पडली पाहिजे. मी तर सांगतो तुम्हाला की महाराष्ट्राच्या विधानसभेत सगळ्यात जास्त मतांना निवडून येणारा आमदार कुठला असेल तर मला वाटतं कैलासदादाच्या रूपाने ह्या मतदारसंघातला पाठवायची जबाबदारी तुमची, माझी. आणि ती खात्री आहे मला. आमदार म्हणून नेमकं माणसानं ह्याच्यापेक्षा काय काम करावं. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा प्राधान्यक्रम सुद्धा त्यांच्याच काळात त्या ठिकाणी ठरवला गेला. दुधाळवाडीचा साठवण तलाव तिथपर्यंत प्राधान्यक्रमात कामं घेतली गेली. रामदारा तलाव तुमचा तुळजापूरचा तिथपर्यंत प्राधान्यक्रमात कामं घेतली गेली. दुर्दैवानं आमच्यातली काही सुरत मार्गे गुवाहाटीला पालती पडली म्हणून त्या ठिकाणी पाणी आलं नाही. ती जर सवाशी राहिली असती तर तुम्हाला खात्रीनं सांगतो की रामदारा तलावात आणि दुधाळवाडीच्या साठवण तलावात पाणी आणून दाखवूनच तुमच्या पुढे मतं मागायला आम्ही आलो असतो. एवढंच नाही, तुम्ही बघा धनेगाव धरणाच्या पुढे बघा, तुम्हाला कोल्हापूर पद्धतीचा बांधारा हुडकून तर सापडते का पुढे तिकडे विलासराव साहेबांच्या मतदारसंघात? कोल्हापूर पद्धती बांधारा ते आपल्याकडेच आहे. इकडे जळकं तुटकं फाटकं कटकं मुटकं निश्चित कोल्हापूर पद्धतीचा बांधारा. आपल्या जिल्ह्याचं पाटबंधारे मंत्री कोल्हापूर पद्धतीचा बांधारा. काय फरक आहे हो? धनेगाव धरणात जेवढं पाणी थांबतंय त्याच्या 60% पाणी पुढच्या त्या बॅरेजेस मध्ये थांबतंय. धनेगावच्या पुढच्या जेवढे बॅरेजेस आहेत तेवढे. मग ती नदी आपल्यातून जात नाही का कळंब तालुक्यातून? होय, मांजरा जात नाही का तेरणा जात नाही? त्या सगळ्याच्या सगळ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचं रूपांतर बॅरेजेस मध्ये करायचा निर्णय सुद्धा कैलासदादांनी त्याचे इस्टिमेट तयार केले, सगळं तयार केलेलं आहे. केवळ गद्दारीला साथ दिली नाही म्हणून मला वाटतं त्यांना थांबावं लागतंय. पण मी आज तुम्हाला सांगतो की आपल्याकडचा सिंचनाचा अनुशेष भरून करायचं काम त्या ठिकाणी कैलासदादाच्या रूपानं आपल्याला करणारा एक कार्यकर्ता. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांनी ग्रामपंचायत पासून आलेत, ग्रामपंचायतचा सदस्य
पुन्हा सरपंच, पुन्हा जिल्हा परिषदचा सदस्य, एखादा माणूस कलेक्टर झाल्यावर कसं असते त्याला पहिल्यांदा तलाट्याचं काम करायला लावते, पुन्हा तहसीलदारचं काम करायला लावते, त्याला कळवू लावते सगळं. डायरेक्ट मंत्री झालेल्या माणसाला कसं कळायचं खाली ग्रामपंचायत कशी चालती म्हणून. पण दादाने ते सगळं अभ्यास करून आलेले आहेत, बारक्यातल्या बारक्या गोष्टीचा, की गाव पातळीवर योजना कशी राबते, गावाचा विकास त्या ठिकाणी कशा पद्धतीने साधला पाहिजे, सगळ्या बजेटचे हेड त्यांना माहिती आहेत. मला वाटतं ह्या पद्धतीनं काम करणारा एक सामान्य शेतकरी कुटुंबातला तरुण आहे. आणि निश्चितपणे मी बऱ्याचदा बघतोय की विलासराव देशमुख साहेबांची तुलना होती. तुम्हाला सांगतो, थोडं भाषणातच दादा कमी असतील, बोलण्यातच कमी असतील, पण कर्तृत्वानं मला वाटतंय मला निश्चितपणे विलासरावची छबी आज कैलासदादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिसते. कारण इतकी तळमळ आपल्या सामान्य माणसासाठी, आपल्या मतदारासाठी, आपल्या मतदारसंघासाठी ठेवणारा मला वाटतं क्वचितच माणूस त्या ठिकाणी सापडतो. बांधवांनो, आज आपण बघितलं असेल, खासदार त्याच्या आमदारकीच्या मतदारसंघातून वर गेला की खाली तिथली आमदारकी कोण लढवतोय? त्याच्या घरातलंच कोणतरी असते. हा, ती बघा तेव्हा बायको भाऊ कोण ना कोणतरी. हा, मलाही अभिमान आहे की बांधवानो, माझ्या घरातला माणूस उभारल्यावर सुद्धा जितक्या प्रामाणिकपणे राहिला होता पाहिजे होता त्याच्यापेक्षा जास्त प्रामाणिकपणा कैलासदादांनी त्या ठिकाणी दिलेला आहे, दाखवलेला आहे, इमानदारीनं राहिलेले आहेत. आणि खरंच एक कार्यक्षम नेतृत्वाला जर संधी मिळाली तर त्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचं राजकारण कशा पद्धतीने बदलू शकतंय ह्याचं मूर्तिमंत उदाहरण आज कैलासदादाच्या रूपानं तुम्हाला आम्हाला सगळ्याला पाहायला मिळतंय. हा, आमच्याकडे कमी एकच आहे फक्त, काय, आता खोके आणलीच नाही तर द्यायची कुठून बोल. तुम्ही काम एवढे केले असतील, कुठल्या कामाला आहे का कवा? आता आमच्या परिस्थितीकडे बघून काय काही जण उगाच हाणते त्या आटाण्यावर, होय, पण काम तुम्ही केलं, तुम्हाला माहिती आहे की एखाद्या माणसाचं काय व्यसन आहे, काय खोड आहे, होय, ही सांगायची गरज नसते, दिसत असते, ती लपून राहत नसते. मला वाटतंय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी या मतदारसंघामध्ये केलंय. आणि उद्या भवितव्य आहे, उद्या सरकार कोणाचं येणार आहे? हो, हम तुम्हारे पीछे नाही आगे है म्हणायचं तुम्ही. उद्या सरकार महाविकास आघाडीचं आहे. महाराष्ट्रातलं सगळं राजकारण तुम्हाला आता हो का लय सांगायची गरज नाही. मग खरंच आम्हाला कधी कधी आम्हाला स्वाभिमान अभिमान वाटतं, अरे आमच्यासारखी भले पैसे नसतील आमच्याकडं, भले मोठ्या मोठ्या पदावर आम्ही कुठं काम केलं नसेल, पण निष्ठा काय असते आणि प्रामाणिकपणा काय असतो मला वाटतं निश्चितपणे महाराष्ट्राला दाखवून द्यायचं काम त्या ठिकाणी मला वाटतं ह्या कैलासदादाच्या माध्यमातून झालेलं आहे. तुम्ही बघितलं असेल, ही काय शिवसेना पक्ष घेऊन अशीच मनानं फुटली ती का? काय कारण आहे खरं माहिती आहे का तुम्हाला? हा हा हा, आता टप्पा बरोबर पडला बघ, ईडी म्हणल्या. एकनाथ शिंदे साहेबाचा एक जवळचा माणूस जेव्हा ईडीनं ताब्यात घेतला, त्यांना तिथून भाजपवाले आता कोण दाब देत होतं काय नवीन सांगायची गरज नाही तुम्हाला. कसं करतो, हा टरबूज का खरबूज बघा तुम्ही तिकडे कसं करतो, येतोच आमच्या सोबत पक्ष फोडून का जातोच ज्यालात. ती म्हणला मुख्यमंत्री झालेलं का वाईट आहे, तिकडे ज्यालात पालतं पडण्यापेक्षा गेलं तिकडे घेऊन पक्ष घेऊन सगळंच तसंच. तेवढं होतंय नाही तेवढं तर बाई और बहनों 70,000 करोड का घोटाला किसने किया. आणि ती अजित पवार 7व्या दिवशी कोणच्या मंत्रिमंडळ, कुणाच्या? भाजपच्या. आणि खातं कोणचं का म्हणले, ह्यांना 70,000 कोटी खायचा माणूस आहे म्हणले, ह्याच्यासारखा चांगला खाणारा माणूस कुठे आहे म्हणले दुसरा. आणि पुन्हा तिसरं कोण, ही कटकारस्थानी कपटी भाजप. ज्या भाजपनं महाराष्ट्रातलं राजकारण नासून टाकायचं काम केलंय, शेतकऱ्याला देशदोडीला लावलंय, हिथल्या युवकाच्या नोकऱ्या त्या मोदीच्या पायाशी घालायचं काम केलंय. वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प असल, एअरबस सारखा प्रकल्प असल, घालीन लोटांगण वंदीन चरण जाऊ दे गुजरातला. आणि तुमच्या नोकऱ्याचं काय? वेदांता फॉक्सकॉन जर पुण्याला आला असता तर 2 लाख पोराला आपल्या नोकऱ्या मिळाल्या असत्या. कुठं घातला? गुजरात गमा आहे. बर होतंय असं कवा कवा होतंय. पुढच्या उमेदवाराचं तसंच आहे.
गेला गुजरातला. अरे 2 लाख लेकराचे रोजगार कुणाचे बुडाले. आज एअरबस सारखा प्रकल्प आहे, शेकडो त्या ठिकाणी लेकराला नोकरीच्या संधी मिळाल्या असत्या, बुडाल्या कुणाच्या. ह्याचा विचार करणार का नाही. मोदी पुढे ही ताटाखालची मांजर आहे, ती म्याव सुद्धा करू शकत नाही, ती आवाजच नाही. तिथं महाराष्ट्राचा स्वाभिमान खंबीरपणे मांडणारं सरकारच पाहिजे, महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे आणि कैलास दादा सारखं नेतृत्व पाहिजे. बांधवानो, आता शेतकऱ्याला जर नाही विचारलेलं बरं, भाई और बहनों कैसा लग रहा है 8,000 का सोयाबीन 3200 में बेचने के लिए. कसं वाटायले. झाली का नाही निश्चिती. 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन आता 3200 न 3500 न 3800 न चालू आहे. चालू आहे का नाही. ह्याचा विशाप कुठं करणार का नाही. शेतकऱ्याला देशोधडीला लावलंय, तरुणाला देशोधडीला लावलंय, त्यांच्या बाजूने गद्दारीत साथ दिले की त्याला पैसे. बघा तुम्ही, कोट्यावधी रुपयाची कामं जनतेसाठी असते, तर आमदारासाठी नाही. सगळ्याच्या प्रॉपर्ट्या वाढल्यात. मला आवर्जून कैलास दादाचा सुद्धा उल्लेख करावा लागेल. किती लाखाचे आहे दादा शपथपत्रात. 22 का 23 लाख रुपये. हा, मला सांगा बरं. हा, मग 50 कोटीची असतो ती का ही होत. ही विचार आता तुम्ही करणं गरजेचं. जागर खाऊ का नाही. आता इतकं तुम्हाला सांगतो, नेतृत्व चांगलं योग्य वेळेला जर नाही स्वीकारलं तर काय अवस्था होती. फक्त एकदा लातूरकडे बघायचं आणि धाराशिवकडे बघायचं, दुसरं लय बघायची गरज नाही. लातूर जर आज आपल्या तालुका असलेला इतक्या पुढे जात असेल आणि आपला जिल्हा ज्याच्यात लातूर तालुका होता ती जर मागे राहत असेल तर कारणीभूत कोण आहे त्याला. हे मत कोण टाकीत होता. अजून करून थांबायचं नाही, एवढंच करून थांबायचं नाही, अजून अडवायचंय, अजून जिरवायचं. घे दानका. चुकीचा माणूस बसला रे की नुकसान कोणाला भोगावं लागतंय. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होणारा जिल्हा कोणचा. दरिद्री जिल्ह्याच्या यादीत देशात क्रमांक 3चा जिल्हा कोणचा. ही भूषण आहे तुमचं. मला वाटतं ह्याचा विचार करा. ही निवडणूक येत राहील, निवडणूक जात राहील. बांधवानो, ही फक्त कैलास दादाला आमदार करायचे किंवा कुणाचं तरी सरकार बनवायचं इतकी मर्यादित निवडणूक नाही. ही निवडणूक धर्म विरुद्ध अधर्म आहे. ही निवडणूक संविधान वाचवण्याच्या विरुद्ध संविधान बुडवणारी आहे. ही निवडणूक लोकशाही वाचवणारी विरुद्ध लोकशाही बुडवणारी आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका मतामुळे लोकशाही प्रगल्भ झाली, ज्यांच्यामुळे झोपडीत राहणाऱ्या माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे आणि त्या ठिकाणी अंबानीच्या कुटुंबातल्या सुद्धा एका माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे. ही समसमान लोकशाही निर्माण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली ते संविधान जपण्यासाठीची ही निवडणूक आहे. जपणार का नाही. जपणार का नाही. आता इतक्या काड्या केल्यात तुम्हाला सांगतो. सगळं काय पाहिजे तेवढ्या काड्या करून झाल्यात. आता पहिल्यांदा धर्माधर्मामध्ये भांडणं लावून बघितली. तिथं बघितलं हिंदू कीकडे येतंय का, मुस्लिम कीकडे येतंय का, पुन्हा एमआयएम उभा करायचं, त्यांची मतं तिकडे घ्यायची, ती प्रयत्न. त्याच्यानं भागणच गेलं. लोकसभेला कसा कुचा बसलाय पाटाडात. हा, आपण महाराष्ट्रात क्रमांक 2च्या लीड ना आलाव. तुम्हाला माहिती आहे का नाही. नाही तर ती बी माहित नसायचं. बॉम्बलायला 1 ला आला असतो, पण ती लय घोळ केलता. काय घोळ केलता. पहिल्या नंबरच्या मशीनवर 2 नंबरला ओमराजे निंबाळकर आपली चिन्ह, आणि दुसऱ्या मशीनच्या 2 नंबरला कोण निंबाळकर. हा, निंबाळकर इथलं कुठला तरी मंगरुळ. हा, ही मंगरुळचा आमच्या गावचा आहे म्हणून सांगायला. त्याचं चिन्ह काय. चिमणी. ती मशाल आणि चिमणी जर आजूबाजूला ठेवली तर लक्षात येत नाही मशाल कोणची आहे चिमणी कोणची आहे. त्या पटुशानं 20,000 मतं खाल्ली. म्हणजे ती आपली मत आहेत. जर ही रडीचा डाव खेळला गेला नसता तर महाराष्ट्रात क्रमांक 1च्या मतानं निवडून यायचं भाग्य त्या ठिकाणी तुमच्या खासदाराला लाभलं असतं. जाऊ द्या, ती गेलेली संधी आता आपल्याला विधानसभेला आणायची आहे.
आणि त्याच्यासाठी तुमच्या मताची आवश्यकता आहे. फार काही भाषण करावं, फार काही सांगावं याची आवश्यकता नाही आहे. सत्य बाजू कुठली आहे, असत्य बाजू कुठली आहे, आता चालू आहे तडाखा लाडकी बहीण. हा घे तेलाचा डबा, म्हणजे 1600चा डबा 2100 झाला. मग लाडकी बहिणीचे पैसे कुठून काढायचे पुन्हा ते? हा लाडकी खुर्ची आहे, खरं आहे लाडकी खुर्ची. का दादाने सांगितलं की अरे बहीण लाडकी असती तर 2.5 वर्षापूर्वी ज्या दिवशी खुर्चीवर बसला त्या दिवशी तुम्ही देऊन टाकला असता बहिणीला. आहे तर लाडकी बहीण. उद्धव साहेबांनी वाट बघितली का कुठली निवडणूक लागती का बघू पुन्हा आपण योजना जाहीर करू म्हणून? ज्या दिवशी खुर्चीवर बसले त्या दिवशी कर्जमुक्ती देऊन टाकली. ह्यांच्या पाटाडात लोकसभेचं रूम न बसल्या बसल्या ह्यांना बहीण आठवली. आणि बहिणीला 1,500 देते, दाजीचं सोयाबीन 11,000चं एक म्हणा 3200 ना. क्विंटललाच 7,000चा कुचा आहे एका. मला वाटतंय बहीण सुद्धा विचार करेल आणि दाजी सुद्धा विचार करेल. ही निस्तं स्वार्थाचं सरकार आहे. आणि आम्ही सांगितलं ह्यांच्यासारखं म्हणून नाही, महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ती योजना लाडकी बहीण ताकदीनं चालू राहील आणि अजून वाढवून चालू राहील. असं ह्यांच्यासारखं नाही कामापुरता मामान ताकापुरती आजी. करायचंय तर प्रामाणिकपणे करायचंय, जनतेसाठी करायचंय. ह्या भावनेतनं आपल्याला पुढे जायचंय. बांधवानो, आज मला तुमच्या सगळ्याकडनं एकच अपेक्षित आहे की दामोजीचा पाऊस लय पडणार आहे. आता लोकसभेला फक्त अतिवृष्टी होती, आता काय होणार आहे? पक ध्यानात आहे ढगपुटी. हा पैसे तुम्हाला काय नाही, एवढं घेतो तर तेवढं देतो म्हणणार आहे. ते कुठले आहेत पैसे? हा हाणलेलं आपलंच देणार आहेत. हा तुम्ही विचार करा. आणि पुढच्या उमेदवाराबद्दल काय सांगायची गरज नाही, खरंच आवश्यकता नाही. मी काम केलंय की एवढं जर देखणं असतं तर आणि एक सांगतो तुम्हाला, आता खंडोबाच्या दारात उभा आहे मी. आपली नियत साफ असावी लागते आणि मन स्वच्छ लागते, तेव्हा परमेश्वर असं यश देत असते. कुणाला वाटत असेल कैलास दादा आमदार, अरे मन साफ होतं, नियत स्वच्छ होती, प्रामाणिकपणा होता, म्हणून त्या ठिकाणी परमेश्वर सुद्धा त्या ठिकाणी पाठीशी राहायचं काम करत असतंय. कधीच अपयश येत नाही. ज्याचं मन कलुषित असतंय, पोटात दिसतोच काळ, पुढं आलं की तोंडानं गोड बोलायचं, महाग निस्तिकार असतानाच. आता आदर्शच फडणवीस साहेब म्हणल्यावर काय, आपल्यातला फडणवीस म्हणायला हरकत नाही. आपण हमेशा आग लावीत हिंडायचं, नीट सांगायचंच नाही कुठलं. ही बघितलंय मी त्याच्याबद्दल सांगावं असं काय फार आवश्यकता नाही. दादा मी आमदार असताना सगळं कोरेलेटर पॅड असायचं त्यांच्याकडे. निर्मळ भावना होती ना आपल्याला पोटात काय नव्हतंच. पण काय वागणूक मिळाली मला वाटतंय इथले कार्यकर्ते बी साक्षीदार आहेत जवळचे. आता जास्त करून आमदार साहेब सांगू शकते त्याच्याबद्दल फार. हा बालाजीराव तर सगळ्याच साक्षीदार आहोत. तुम्हाला आता साक्ष द्यायलाच बोलवायचंय कोर्टात सगळीकडे. असो बांधवानो, तुम्ही सगळ्यांनी आजपासून उगर रात्र वायऱ्याचे आहे. पैशाच्या ह्याच्या ताकदीवर सगळी मंडळी तुटून पडणार आहेत. आपल्याकडे फक्त कमी काय आहे, हित जरी नसतं तर ती वरच देणार आहे. का तर त्यांच्या गद्दारीत आम्ही सामील झालो नाही म्हणून. पाहिजे तेवढे पैसे टाकणार आहेत, वाटल तेवढे पैसे त्या ठिकाणी ढगपोटे नाही. आत काय तसा महापूर येईल ती सांगता येत नाही. पण बांधवानो, जसं कैलास दादाने तुमच्या सोबतचं इमान तोडलं नाही, तशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा आमच्याबद्दलचं इमान कुठं तोडायचं त्या ठिकाणी स्वप्नात सुद्धा विचार करू नका. हीच विनंती तुम्हाला मी त्या ठिकाणी करणार आहे. तुमचं मत असेल, तुमच्या बरोबरचं एक मत असेल, तुमच्या कुटुंबातला असेल, तुमच्या पाहुणाऱ्याचा असेल, हितला असेल, पूर्ण जिल्ह्याभरातला असेल, प्रत्येकाला त्या ठिकाणी सांगा की बाबा मशाल चिन्ह आहे. महाविकास आघाडीचे आपले 3 चिन्ह आहेत, तुम्हाला माहिती आहेत सगळे. मशाल आहे, दुसरं तुतारी आहे आणि तिसरं पंजा आहे. आता आपल्या मतदारसंघात मला वाटते मशाल आणि हाताचा पंजाचा आहे. तर जिथं असेल तिथं सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करा, प्रत्येकाला जागृत करा. आणि दिवस लय थोडे राहिलेत, किती आहेत आता? कशाचं 3 तारीख आहे मास्तर? 17 दिवसातलं सुद्धा शेवटचा 2 दिवस प्रचार बंद असतो. पण ह्यांचा प्रचार त्या दिवशी चालू होणार. आणि माझं सुद्धा लोकसभेला तसं होतं, 3 दिवस किट करून टाकलं टोकूर माझं. हिथं पैसे वाटायले, त्या गलीला पैसे वाटायले. मी म्हणलं रातच्याला फोन करायला काहीतरी काम आहे म्हणून काय कर दादा लय पैसे वाटायले. म्हणलं तू बी झोप आणि त्याला बी वाटू दे सुखानं. म्हणलं तू झोप म्हणलं बरं शांत, तुला उद्या बुथवर बसायचंय का नाही? त्याला काय वाटायचे ती वाटू दे. का
म्हणलं त्याचं पैसे खर्च करून त्याच्या विरोधात मतदान टाकूनच त्याचा मात जिरणार आहे, असा जिरणार नाही म्हणलं. तू काळजी त्याला वाटू दे म्हणलं, काय वाटायचं ते वाटणार आहे ते. पण मला खात्री आहे की कळम आणि धाराशिव मधली स्वाभिमानी जनता तसल्या पैशाच्या आमिषाला कधीच बळी पडणार नाही, भूलतापाला बळी पडणार नाही, स्वाभिमानानं उभा टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या जिल्ह्याचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या गावचा एक भूमिपुत्र, ज्या माणसाला तुमच्या सगळ्या समस्याची जाण आहे, अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये या तालुक्यात केलंय. मला वाटतं त्यांना साजेसा विजय आपल्याला ह्या मतदारसंघातून, त्यांना चिन्ह काय आहे. आता अजून एक भानगड झाली. आपला बाण काय झालाय, बाण काय झालाय, बाण चोरलाय. चोरल्याला बाण घेऊन कोण आलाय. हा, ही पक्क लक्षात ठेवा बरं का. ही म्हाताऱ्या कोताऱ्याला जरा माहित नाही. ती उगच बाण बाण ती लय चाबरी आहे ती. आपल्या बाळासाहेबाचा बाण त्याला पै हाणलाय म्हणायचं. गप गप चोरल्याला बाण घेऊन नाटक करायला का म्हणायचं इथं. हा, बाण चोरलाय म्हणून आपल्या निष्ठावंताचा, बाळासाहेबाचा, उद्धव साहेबाचं चिन्ह काय, काय चिन्ह आहे आपलं, काय चिन्ह आहे आपलं. जुन्या वयस्कर माणसाला नीट समजून सांगा, कारण बाणावर जास्त लोकांचा प्रभाव राहिलाय. पण बाण चोरीला गेलाय. रावणानं सुद्धा बाण उचलायचा प्रयत्न केला, बोकांडी घेऊन पडला होता. हा, ती तुम्ही ठरवा. चिन्ह ही सांगचाल का नाही. हो, हा अंग तस. हा, तिथे काढूच द्यायचं नाही, जळू द्यायचं नाही. हा, मशाल म्हणल्यावर जरा जाण त्या लोकांना कळत नाही. तुम्हाला माहिती आहे का, पाईपलाईन फुटल्यावर आपण टॅम्पा करतो बघा. तुम्ही बघितलं पाईप गरम करायला टॅम्बा असते का नाही पाईपलाईनचा. मी केलेला आहे, मला माहिती आहे म्हणून म्हणलं. जसा टॅम्बा दिसतंय तशी मशाल आहे बांधवानो. हे चिन्ह जाय झटकाचा आहे, काळजी करू नका. अख्या महाराष्ट्रात झटका आहे तर इथं का मिळणार नाही. असो, ह्या मशालीच्या चिन्हापुढचं बटन दाबून येणाऱ्या 19 तारखेला आपण त्या ठिकाणी, मला वाटलं जास्ती आनंद सोयाबीनच्या भावानं कुच मला काय की मी बघायलो होतो कसं. सारखं असं करावं लागते बाबा. ती मास्तर तपाशीत नाही का पुढचं खरंच विद्यार्थी ऐकायले का नाही, तसं झोपलंय का जागा आहे. पण 19 म्हणल्या कुचात आवाज आला, ऐ ईस ईस ईस, म्हणजे जागा हो पक्क. म्हणून उद्याच्या 20 तारखेला मशाल या चिन्हापुढचं बटन दाबून महाराष्ट्रात क्रमांक 1च्या मताधिक्यानं त्या ठिकाणी कैलास दादाला विधानसभेत पुनश्च पाठवायचं काम आपण करावं एवढी विनंती करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.